गुड मॉर्निंग. हा आहे प्राचीचा ब्लॉग आणि मी आहे तीच ती प्राची म्हणजेच आळशी मुलगी. आणि सकाळी सकाळी मस्त कोवळं ऊन पडले बघा. सकाळी सकाळी छान कोवळं ऊन पडले. आजी इथे उन्हाला बसली. आजीचे केस विसरून झालेत आत्ताच. आणि ते समोर काहीतरी दिसतंय ना तुम्हाला टापामध्ये, ती सगळी उन्हाळी काम आहेत. आता उन्हाळा चालू झालाय ना, मग उन्हाळी कामं पण सगळी चालू झालीत. इथं मोठ्याने सगळे हे केलेत, पापड्या केल्यात, किस केलाय, वेफर केलाय. इथे पापड आहेत याच्यामध्ये शाबूस तांदळाच्या पापड, बटाट्याचे, उपवासाचे. तिकडे कापण्या आहेत, इथे वेफर, इकडे चकल्या आहे उपवासाच्या, इथे पण पापड्या आहेत. ह्या पापड्या कशाच्या काय माहित, थोड्याशा तुटल्यात वाटतं. ह्या अगोदर केल्या होत्या, ह्या जमल्या नाहीत म्हणून दुसऱ्या केल्यात. ह्या चांगल्या झाल्यात. आणि इथे आहे शाबूस तांदळाच्या पापड्या. आणि कोवळ्या उन्हाला ठेवल्या, थोडंसं सुकवायला. सुकल्यात पण थोडं ऊन द्यायचंय. आता असे केस विचारायला बसते इथं, मग ऊन पण भेटतं. आणि आज मी लवकर उठले. आज आवरलं म्हणजे आंघोळ केली, चहा घेतला. आणि आज मम्मी घरी नाही, मग मला स्वयंपाक करायचा. आणि नेहमीचा प्रश्न तो म्हणजे कालवण काय करायचं. मोठे मला आत्ताच आतमध्ये विचारत होते काय कालवण करणार आहे. कोंबड्याची लालूची सकाळ आता झाली, आता आरवता येतो. म्हणजे सकाळी 4-5 वाजता पण आरवतो आणि आता एक आरवता तो. आवाज येतो ना. मोठा इकडे स्वयंपाकाच्या तयारीला लागली. काय करणार आहे आज? कोबीची भाजी. कोबी कापतात. व्हिडिओ करते काय? किती मोठा कापलाय, मस्त पातळ. असंच कापायला होतं. आता पण आहे स्लायडर. आता कापून झाल्यावर आठवण आली. वेळेच कापायला आवडतं, चांगलं कापतात ते वेळेने. व्हिडिओ चांगला येतो. तुरीने कसा बारीक बारीक करता येतं. का बरं असं पण असतं का? होळी, पाडवा, पंचमी. होळी येऊन किती 2-3 दिवस झाले आणि आजी कंटिन्यू होळीला हेल घालते. आजी म्हटली पंचमी पर्यंत हेल घालावं लागतात. मला तो माहिती, आता समजलं आजी चालली म्हणून. आमच्या इथे एक मंदिर आहे, आम्ही तिथे होळी पेटवतो, घरासमोर नाही पेटवत. तर आजी तिकडेच चालली. आजी दररोज जाते दर्शनाला, आता पाणी पण घेऊन चालली हेल घालायला. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती 111 सबस्क्रायबर्स झालेत. मागच्या गुरुवारी 101 झाले होते, आता 111 झालेत. म्हणजे अशा 8-8 दिवसात वाढतात आहेत. तर तो आकडा तुम्ही बघा, विचार करा, थोडासा पुढे न्या. तुम्हाला माहिती आहे का, मी रोज ज्या टायमिंगला उठते ना त्या टायमापर्यंत माझी 2-3 कामं झाली आहेत. म्हणजे कधी लवकर उठणारी मुलगी 2-3 दिवस झाले लवकर उठते. सकाळी 6 वाजता उठून चालायला जाते, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे, याचा अर्थ मला आत्ता समजतोय. पण सकाळी लवकर उठून छान वाटतं. पहिलं कसं व्हायचं, मी लवकर उठले ना मला दिवसभर आळस यायचा. पण आता तसं होत नाही. आता लवकर उठल्यावरती अजून फ्रेश वाटतंय. आमच्या राणीची बाबा किती दहशत आहे, कुठे बसले. हिला खाली नाही बसायचं, इथेच बसायचं. वर म्हणून एक बारदान टाकले खाली. राणी बेबी, अय राणी बेबी. आजी मी मस्त इथं चिंचेच्या झाडाखाली आलोय बसायला. लालू तिकडे म्हणून आम्ही इकडे आलोय.
इकडे मुंगसांची भीती आहे म्हणून मला लालूवरती लक्ष ठेवावं लागतं आणि त्याला आत्ताच सोडलंय. मग आम्ही पण इथे येऊन बसलोय आणि इथे छान हवा पण लागते चिंचेच्या झाडाखाली. समोर चिंचा पण पडलेल्या दिसत आहेत. आता ह्या मला सगळ्या वेचून काढायच्यात. काय ग ए गौरी, ही खूप मारते. मला नाही, सगळ्यांनाच मारते, फक्त आप्पा सोडून. आप्पा खायला टाकतात ना दररोज, म्हणून बरोबर तिने लक्षात ठेवले. आप्पांना नाही मारता, आम्हाला सगळ्यांना मारते. झाडाचे झाड मध्ये काय काय झाड ती मध्ये थांबलंय ना ते. हा हे नारळाचं झाड आहे, मध्येच सुकले. मध्ये काय करगळवाणी झाले जळालंय का? हा ना. पण ते तोडल्यासारखं वाटतंय मध्येच. तिला काही राहावं नाही, आजी शेवटी बघायलाच गेली त्याला काय झालंय म्हणून. हे नारळाचं झाड मध्येच सुकलंय वर, काय माहित कशामुळं. बाजूच्या फांद्या चांगल्या आहेत, मध्येच सुकलंय. लसूण काढायला आलाय आमचं, पण मध्ये एक वाफा बारीक दिसतोय. कडली चांगला आहे इकडं. ना ते लसणाच्या पानाची चटणी पण बनवून बघायची. मध्ये कधी केली नाहीये, पण ती पानं सुकायच्या आधी केली पाहिजे, नाही तर ती पानं सगळी सुकून जातील. एवढ्या चिंचा गोळा केल्यात मी, एवढ्या चिंचा गोळा केल्यात हात एवढ्यात. घरी एवढ्या चिंचा आहेत, चिंचांची काहीतरी रेसिपी केली पाहिजे. जर तुम्हाला काही माहीत असेल कोणती रेसिपी तर मला कमेंट करून सांगा. आपण बनवूयात. इमली कशी बनवतात आजीला नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा मला, आम्ही बनवतो. कोणतं चिम? ते घरात खायला करून ठेवतात ना, तो चिम मिठामध्ये ठेवतात. काय लोकांना आवडतं काळण्यात घालायला चिंच. कढी मसाला वाटतो ना, हा असा मसाला वाटायचा हा. आणि चिंचेचं पाणी काढतं त्याच्यात टाकायचं. मग ते खातात का भाकरी सोबत? बाकी सांगायचं मस्त वाटायचं. आजी म्हणते पहिली जुन्या काळातली लोक लग्नात ते जेवायला करायची चिंचचा चिम आणि घुगऱ्या. कोणत्या? बाजरीच्या. भाजरीच्या घुगऱ्या? हा मला वाटलं भाक. घुगऱ्या, बाजरीच्या घुगऱ्या, चिम. आणि ते दोन्ही खायचं का मिक्स करून? खायचं. आता कसे वेगवेगळे पदार्थ असतात जेवण, तसे तेव्हाचे पदार्थ हे काहीतरी वेगळेच होते. पहिली तर चिंचेचा चिम, ती गावंच्या संग गुळवणी असं होतं. परत ते गव्हाचा गाठा करायचा, त्याच्यामध्ये ते याच्यात आमच्या करून टाकायच्या गव्हाच्या आणि ते डाळीच्या याच्यात सोडायच्या. ते काय प्रकार होत. आता ते कोण नाही काही जुलं पाणी. आणि हे पण होतात ना गुळवणी पुरी. गुळवणी पुरी आणि ते पाणी प्यायला पहिले ते हे होतं, इथं आहे ना एक. हा गाडी. हे दिसतंय ना, अशी गाडगी होती पाणी प्यायला. पाणी प्यायला आता बॉटल चालू, बॉटल. कुंभारीला सांगायचं गाडी घेऊन या, मग ती यायची पोतं भरून घेऊन. जेवण झाली का परत गोळा करून घेऊन जायची. आता परत कोणी गाडी घेऊन पाणी नाही प्यायचं. आल्याच गाडी घे परत. आता स्वयंपाकाला गाडी घेऊन निघाल्यात. मातीची भांडीमध्ये स्वयंपाक करत मातीची आता. भाजी दही बनवायला ठेवतात. ते ज्या लग्नामध्ये लापशी असायची, त्याला तोंडी लावाय कांद्याची मिरची असायची. हिमताच्या लग्नामध्ये तेच होत, लापशी आणि कांद्याची मिरची तोंडी लावायची. लापशी बऱ्याच लोकांना माहित पण नसेल. आता काय तर म्हणा नाही करतात, पण काय काय लोक नाही खात. लापशी बनवायला तिकडे लग्न असं ना, त्याला लापशीचं आवाज नसायचा. जुळायचा ती जवळ एक शिळी असायची, ती शिळी घेऊन जायचं सगळं. आणि मग त्याचा मांडवाचा पाला बिला काय हे असायचं ना, ती शिळीला घालायचं आणि ती लापशी करून द्यायचा तेवढी. शिळी पण सांभाळून व्हायचं ना, घेऊन जायचं. स्वयंपाक पण व्हायचा. स्वयंपाक करायचा, शिळी घेऊन जायचं. त्या मांडव राहायचं असं पाला बिला मस्त पैकी त्या बांधायची. त्याचंही काम व्हायचं, शिळीचंही व्हायचं. आणि शाळेत असायची जसं फक्त नवरदेवाला याची मुंडोळी बांधायची, काठीची मुंडोळी बांधायची आणि परण्या काढायचं. मग आयर व्हायचं पहिलं. आयर झालं की जेवण व्हायची आणि तिथून मोरं म्हणून नवरदेव निघायचा. मग त्या गाड्या असायच्या, बैलगाड्या. मग त्या गाड्यांनी जायचं नवरदेव बिल वराडायची. जिथं लग्न असायचं तिथं त्या गाड्या जायच्या.
लग्न लावलं का संध्याकाळी परत यायची. लग्न मग संध्याकाळी असायचं 5-7 वाजता लग्न. मग आता पण ती पद्धत आहे ना, निघाली परत. अगोदर हळद आणि ते सगळंच निघाले. 7 वाजता. बैलगाडीतून मिरवणूक पण काढतात आता. बघा विषय कुठून कुठं गेलाय, चिंचावरून लग्नापर्यंत गेला. आजी सगळ्या आजीच्या काळातल्या गोष्टी सांगते मला. तेव्हाचा काळ आणि आताचा काळ खूप बावला फरक. असायचं. याची मडकी आहे ना, आता बारीक मांडव करायचा, बावला करायचा. हा आणि तो बावला केला का तिच्या बावताने थोडं मग 4 अशा शेवरीच्या बिवरीच्या बाऱ्याचं बांबूचे लाकडं रावताई हम्म. आणि तो बावला करायचा. त्याच्यामध्ये ना अशी मडकी येत ना, त्या बावल्याची शेजारी लावायची. हे असा बावला असा, आणि मग तिची शेजारी मांडव करायचा असा. हा मांडव का बरं पण. चालू होती त्याची. बारीक मांडव करायचा हा आणि इथं तो बावला करायचा. तो बावला असा करायचा. तुला सांगितली मी, आता करून दाखवते. ती जमवली हातू हाती, आता बाळा माझ्या तुला मामा किती. म्हणजे एवढ्याच हाईटचं बनवायचे का हा का मोठा. नाही एवढं बनवायचं असं. नाही पद्धत असायची. पाच काढायचं असा निपाळचा कळूच काढायचं. असा कळू काढायचा आणि ही बाजूबाजूने हा मांडव करायचा. चारी बाजूने. आणि इथंच लग्न लावायचं नवरा नवरीची इथं. पण मांडव छोटा होता ना, मग कसं काय बसायचे ते. बसायचं तेवढं मांडव असायचं ना. मग त्यांच्या पुरतं करायचं का. त्यांच्या पुरतात नवरा नवरी पुरतात. नवरा नवरी आणि बामण तेवढंच असायचं. मांडव उंच नसायचं लई. हम्म. शेंगाच असतात पण मग त्याच्यात वर निघायचे नवरा नवरी. त्याच्यात नवरा नवरी बसवायचे फक्त. हा मग बाकीचं वारण. बाकीचं वाढ बाजूनी. आणि हे काय. तेच मिळी ना, ते जायची पण मिळी करून द्या. हाची पूर्ण मांडव करून दाखवते आता मला. पण हे याचं काहीतरी असेल ना वैशिष्ट्य. मग तोच बावला ना. बाहुला बावला दिसतोय का तुम्हाला बाहुला. हा आजीने दगडीचा बनवला इथे कळसासारखा. चांगलं असं करायचं बरं का. हम्म. आणि ही मडकी असायची. 4 मिडी शेजारी 2-2, 3-3 मडकी असायची. उचडण लावायची अशी. चारी बाजूने. हां 4 बाजूला. इथं 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 आणि इथं नवरा नवरीचं लग्न लागायचं. हा बावला. या बावल्याचं उभं लावून लग्न लावायचं. इकडून नवरी की नवरी. चांगलं डेकोरेशन होतं मग. भारी दिसत असेल ते. हां छान. मग जवळून दाखवते. हे असा मांडव असायचा पहिला इथे. बाहुला. असे हा बाहुला. आणि तसे मडके दिसतात ना, तशी एकावर एक अशी मोठं लहान लहान अशी एवढी ठेवायची चारी बाजूने. आणि इथे नवरदेव नवरीला उभं करायचे. ही मडकी. मडक्यांची उत्तडांना. ही मडकी. 3-3, 4-4 असायची. मी 2 उठवली ही मडकी. आणि वरती सगळ्या नारळाच्या फांद्या असतील. नाही हे जेवण नाही काय. हे मोकळच. ते मोकळेच. हा हे मोकळच असायचं. जेवण नाही काय. बाकी दुसरा मांडव. त्या मांडवच हा हे असायचं बावला. बाकीचा डागल्याचा मांडव आहे ना, तो मांडव त्या मांडवामध्ये हे असायचं. 2 सेपरेट मांडव होते का. हां लग्नात सेपरेट मांडव. बाहेर. मग ते पद्धत कधीपासून बंद झाली. माझ्या आजी मला आठवते तेव्हा होती. पण माझ्या अशी लग्नात खूप खूप जुन्या आजीच्या तुझ्या जुन्यात लग्नात नव्हती. नव्हतं. त्याच्या आधी होती. हा त्याच्या आधी होती. म्हणजे अजून लक्षात ठेवलंय हे. हां म्हणजे मी कशी मला आठवत होतं तेव्हा. तुझ्या बरोबर लग्नाला जायची तशी तू तुझ्या आई बरोबर हा, जात हा, असेल हा, तेव्हा तुला हा, माहिती हा. ते. तेव्हा मला माहिती.
माझ्या बहिणीची लग्न झाली ना तवर होती चाल हं. पण माझ्या लग्नात होतो नव्हती चाल काय आज आजीने आपल्याला खूप छान माहिती सांगितली आणि मला पण माहिती कळाली ही पहिल्यांदाच. मी आता जेणार म्हणून तुला सांगितलं. कोंबड्या असला का त्याचा खूप मोठा फायदा आहे. आता ते लालून ते दिसत आहेत ना ते उकरड्यावरती ते पूर्ण खत चाळून काढता येतात. बारक्या पूर्ण पूर्ण दररोज ते उकड्यावरती ते खत चाळून टाकतात. मग त्याने ते अजून भुसभुशीत होते. खायला भेटतात आणि खते बारीक खत पण भुसभुशीत करून टाकतात. बघा इथे मी बोलायला लागलं का लालूचं नाव घेतलं का लगेच टाऊ करतो आणि इकडे बघत असतो. आता पण इकडेच बघतोय. ते कोंबडीला काही एक नाही दोन नाही. हा हा लक्षच ठेवून असतो पूर्ण दिवस. आमच्याकडे खूप कोंबड्या होते म्हणजे 100 एक कोंबड्या होत्या त्यावेळेस पण लालू सगळ्यांवरती लक्ष ठेवून असायचा आणि बाकीच्या सगळ्या फिरत बसायच्या इकडे तिकडे. थोडा जरी आवाज आला ना लालू लगेच धावत जायचा काय झालं म्हणून बघायला. त्यांचा टीम लीडर आहे तो लीडर होता. बेबी क्या यही प्यार है. डायरेक्ट झोपूनच घेतले राणीने. चल आंघोळ करायला. आंघोळ घालू राणीला चल. आंघोळीचं नाव काढलं डायरेक्ट राणी आजीकडे आली. काय ग राणी रे काय झालं. अय राणी करायची का आंघोळ. हेलो हाँ गए